ऐका ना, झाडावरचा जून फणस आता काढलेला आहे. हा कापा फणस आहे आणि जून म्हणजे तयार झालेला आहे गरा, पण पिकलेला नाहीये फणस. आणि आता ह्याचे आम्ही गरे तळणार आहोत. या गऱ्याची वरची आणि खालची बाजू काढून घ्यायची आहे. ती आपण भाजीसाठी वापरू शकतो. आणि आठळ काढल्यानंतर मधला जो आकार राहतो तर त्याचे एकसारखे बारीक बारीक उभे काप करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते तळायचे आहेत. गऱ्याचे असे उभे काप केलेले आहेत. आता मी ते खोबरेल तेलात तळते. मिठाचं पाणी घालतेय. प्रत्येक कोकणी माणसाच्या घरी उन्हाळ्यातनं हे तळलेले गरे बनवतातच आणि मग पाऊस पडताना पावसाळ्यामध्ये हे खायची मजा वेगळीच आहे.